आणि हा आहे तांबडा रस्सा, हे सुकं चिकन. आज मी बनवते आहे चिकन आणि ते आहे कोल्हापुरी पद्धतीत. तर हे पहिले ना कांदा टाकून हळद टाकून चांगलं परतून तेलामध्ये चिकन टाकलं आणि ह्याच्यामध्ये पाणी वतलंय. तर शक्यतो ह्याच्यात गरम पाणी वततात, पण मी आता कोमट पाणी वतलंय. म्हणजे कोमट पाणी ह्याच्यातच कोमट पाणी येतंय गरमीमुळे. गरमीमुळे ह्याच्यातच आता कोमट पाणी भरलं जातंय, त्याच्यामुळे मी ह्याच्यात पण तेच पाणी वतलंय. गरम वगैरे करत बसायची झंझट केली नाही. स्किप मी आज ते. हा, त्याला काहीतरी ऐकवायचंय. हा, हे झाड आहे ना काल माझ्या भावाने आणलेलं. तर काय झालं, आमच्याकडे 2 दिवस झाले ना पाणी नाही आलेलं. काल परवा आणलंय ना ते यातून. हा, मग ते पाणी नाही आलेलं आमच्या इथे. आणि नंतर मग पाणी आलं ते खूपच खराब पाणी आलेलं. एक्वा गार्डला सुद्धा वास येत होता ते भरून पण पाणी त्याच्यात पण इतकं खराब पाणी होतं. मग मी घरून त्याला भरून आणायला सांगितलेलं हे बाटला पाण्याचा. हे यूज झालं आमचं. आणि आता आजचं जेवण. बोलो पाणी संपलं तर काय करू, भरून घेऊन ये जा. घरी जा बाबा घरी आणि भरून घेऊन ये. मामा काय तुझा नोकर आहे? माझा नोकर नाही. काय तुझा मामा? तुझा मामा आहे ना, मग जा मामा सोबत तू हेल्प कर जा. कुठे चूप? आणि पुढच्या प्रोसिजरला हा थांब मी ह्यांना रेसिपी सांगते. तर आपण आता पुढच्या प्रोसिजरला लागायचं. त्यासाठी मी हे खडे मसाले काढले. हे खोबरं थोडं कापून ठेवलंय, लसूण. आणि आता कांदा कापायचा. अजून कांदा आणायला सांगितलंय मी. आता बघू आता कधी आणून देतोय. हे फ्राय करायला ठेवलं. अजून ते वॉश वगैरे करायचंय. बघू आता नंतरला. तर मला कोल्हापुरी पद्धतीतलं चिकन आहे ना खायला सुद्धा खूप आवडतं आणि आता बनवायला सुद्धा खूप आवडतं. तर मी ते वरच्यावर आहे ना बनवत राहते. म्हणजे दोन्ही पण पद्धतीतलं चिकन बनवते. एक तर माझ्या पद्धतीत पण आणि एक कोल्हापुरी पद्धतीत पण. तर माझ्या लग्नाला ना 5-6 वर्ष झाले असतील. तर त्या वर्षांमध्ये ना मी पहिल्या 2 वर्षात तर मला काही कोल्हापुरी पद्धतीत फोडणी जरी कशी घालतात हे सुद्धा माहिती नव्हतं. कारण का कोण दाखवायलाच नव्हतं. जो तो आपल्या ह्याच्यात होता. आणि मग मी आणि हेच असं मला जे येतं त्या पद्धतीत मी जेवण करायची असं. तर आता मी माझ्या पाहुण्या रवळ्यांकडे जाऊन आहे ना ते शिकायला लागली आणि मला खूप आवडायला लागलं ते बनवायला. चांगले असे खडे मसाले भाजून घेते. हे चांगले असे ना आता भाजून घेते. उडायला लागलेत ते, तापलं आणि चांगलं भाजतायत ते आता. आणि त्याच्यानंतर मग हे उडतायत ते. थांब बारीक करते गॅस. त्याच्यानंतर मग खोबरं आणि मग हे ना दोन्ही पण एकत्र भाजून घेणं. आता हा पसारा सगळा दिसतोय. आता काय करू, एकटीच करायचं सगळं. ही आम्ही माझी बॅकग्राऊंड म्युझिक आहे मध्ये. तर आता ते एवढं मला जमणार नाही. त्यामुळे मी आता हाय त्या परिस्थितीत करते. जेवण करायचं बोललं तर ह्या पसारा हायच. असंच बिना पसाऱ्याचं जेवण कधी होत नाही. चला आता हे खोबरा भाजून घेते. खोबरं पण असं बिना तेलाचं सुक्क भाजून घेते. खरं तर मी ओलं खोबरं वापरते, पण आता इमर्जन्सीला माझ्याकडे ओलं खोबरं नाही आहे म्हणून मी सुक्कं वापरते. आता मी 1 किलो चिकन आणलंय आज. हे बोलले की मी आज येणार नाही आहे घरी, आज आहे संडे, आता येणार नाही बोलले. आणि अचानक आता निघाले कामावर. त्यांचं असंच असतं, येतो बोलून थांबतात आणि नाही येत बोलून येतात. मी 1 किलो चिकन मी बोलली संध्याकाळला आले विले तर खातील, ना तर मग ठेवून देईन, बुधवारी खातील. शेळं आमच्या घरात चालतं बाबा, एवढं नाही आम्ही माजवलेलं. आजचं आजच खावा, उरलेलं फेकून द्या. हा आता काय मला बोलून देत नाही. ते थोडं खोबरं ना असं भाजायला लाल व्हायला लागलंय. काळं खोबरं मी करत नाही. आणि ह्याला पण छान अशी उकळी आली आहे मस्त. झिंका चिका झिकांका. लसूण, कांदा. आता मी ह्याच्यामध्ये ना लसूण, कांदा, अद्रक आणि टाकलंय. चांगलं भाजून घेते. तर ह्याच्यामध्ये खडे मसाले आणि खोबरं टाकून आता चांगलं असं ग्राइंड करून घेतलंय. आता ह्याच्यात थोडी हे कोथिंबीर धुवून वगैरे टाकते. धुतली. कांदा, लसूण आणि आलं हे टाकलंय.
तर अशा पद्धतीने ते सगळं आता एकत्र मी मिक्स करून ग्राइंड करून घेतलं आणि असं जाड जाडच ठेवलंय. ते सुक्का बनवायचा आहे ना म्हणून. आणि हा रस्सा बनणार आहे त्याचा ह्याच्यात आणि हा सुका बनणार असं. म्हणजे हा कोल्हापुरी तांबडा आणि हे कोल्हापुरी सुकं. पांढरा बनणार नाही. पांढऱ्यासाठी खूप 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 काम असतं, त्यामुळे पांढरा काय आता बनणार नाही. तांबडाच बनणार आहे बस, ओनली तांबडा. तर ह्याच्यात आहे ना तेल तापवून आहे ना हा मसाला टाकलाय तेलात भाजून घेते मसाला. आणि हा कोल्हापुरी मसाला आहे. तर मी कोल्हापूरवरनं येताना ना मसाला हा घेऊन आली आहे, म्हणजे दिलाय मला माझ्या माणसांनी. असं मी त्या विकत वगैरे घेऊन नाही आली आहे. गावाला गेल्यावर कसं कोणाकोण भेटी देतात. हा तेलामध्ये चांगला भाजून घेतला. आणि हे वाटप आपण जे बनवलेलं आहे ना ते आता ह्याच्यात सगळं टाकते. करपून नाही द्यायचा मसाला, म्हणून ते जरासं तेल तापलं होतं ना तेव्हा ते टाकून मसाला भाजून घेतला. चांगलं तेल पण सुटलं मसाल्याला. आता भाजला पाहिजे मसाला चांगला. आता ह्याच्यात आहे ना थोडंसं ह्याच्यात पाणी मिक्स करून आता ह्याच्यात वतते. आता ना हे मी चांगलंसं फोडणीला घालून घेतलेलं आणि ह्याच्यातलं आता हे थोडंसं वाटप आहे ना मी काढून घेते. ते पातळ झालंय खरं तर, जास्त पाणी पडलं ते काय आता आटवल्यावर घट होईल. आता ह्याच्यात मी 2 चमचे ना काढून घेतलं पाणी. आपलं पाणी नाही वाटप 2-3 घेते, थोडंसं अजून घेते बस. आता हे मी भाजलेलं वाटप आहे ना ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये. आता मी हे का बाजूला काढून घेतलं. आता मी हे रश्यात टाकणार, पण रश्यातले पहिला आता फोडी आहे ना ह्याच्यात ट्रान्सफर करून घेणार. आता ह्याच्याने असं करून करून आहे ना सगळे ह्याच्यात टाकून घ्यायचे फोडी. हे ह्याच्यात जे मी वाटप ठेवलेलं ना तर ते पण मी ह्याच्यात टाकलंय. आणि आता तुम्हाला ते म्हणजे आता हे उकळी आल्याच्या नंतर त्याचा रंग पण चेंज होत जाईल तांबड्यासारखा आणि मस्त त्याचा टेस्ट पण लागते. A few moments later. आता ह्याच्यामध्ये चांगली उकळी आली आहे आणि हे पण आता हे पण झालं शिजलंय. हे पण आटलंय चांगलं घट झालंय हे सुक्क. तर हे ना आता चांगलं सुक्क तयार झालंय चिकन सुक्का म्हणजे कोल्हापुरी पद्धतीत. आणि हे तांबडा रस्सा त्याला पण चांगली उकळी आली आहे. तर आजचा बेत तयार झालेला आहे आणि हा आहे तांबडा रस्सा. हे सुक्क चिकन, चपाती, फ्राय चिकन, कांदा आणि निंबू. मला हे ना आज खाल्लेले आवडे. हे काय तरी आली याला मस्त अशी तरी आली ती. आता मी मिक्स केलं म्हणून त्याचं पूर्ण रेड असं पूर्ण तरी आलेली. आणि असं तिखट नाही करत कारण का आता सध्या गरमी आहे ना म्हणून. आणि